मुंबई पोलिसांची टीम आता सैफ अली खानच्या घरी दाखल झाली आहे आणि पोलिसांचे 2 अधिकारी सैफच्या इमारतीमध्ये दाखल झालेले आहेत। सैफवरील चाकू हल्ल्याच्या तपासाला आता आणखी वेग आलाय आणि पोलिसांकडून सैफच्या घराची आता तपासणी होणार आहे। घरामधला प्रत्येक कानाकोपरा आता तपासला जाणार आहे आणि या तपासामध्ये पुढे काय आढळते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे, मुंबई पोलिसांची टीम आता सैफ अली खानच्या घरी दाखल झाली आहे आणि त्याची दृश्य आता आपण पाहतोय। पोलिसांचे 2 अधिकारी सैफच्या इमारतीमध्ये दाखल झालेत। सैफवर काल चाकू हल्ला झाला होता मध्यरात्री 2च्या सुमारास आणि त्यानंतर त्याच्यावर लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। मात्र हल्ला नेमका का झाला, हा हल्ला ज्या अज्ञात इसमानं केलाय त्याचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा हाती लागलेले आहे। त्यामुळे आता पुढचा तपास हा घरामध्ये होणार आहे, त्या दृष्टीने पोलिसांचं पथक दाखल झालेलं आहे आणि पोलिसांकडून सैफच्या घराची आता तपासणी होते। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया, आमच्या प्रतिनिधी सीमा आढे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊया सीमाकडे। सीमा, पोलिसांचं पथक या ठिकाणी दाखल झाल्याचं कळते आणि सैफच्या घराची आता तपासणी होणार आहे, काय नेमके आणखी सविस्तर तपशील आहेत? अनुपमा, सध्या 2 अँगलने तपास सुरू आहे। एक म्हणजे की आरोपीला आता कशा पद्धतीने लवकरात लवकर कशा प्रकारे आपण त्याला अटक करू शकतो या अनुषंगाने, आणि दुसरं म्हणजे की या प्रकरणामध्ये या घटनेमध्ये इतर कोण सहभागी आहे का या अनुषंगाने एक तपास जो आहे तो मुंबई पोलिसांमार्फत सुरू आहे। काही वेळापूर्वीच मुंबई पोलिसांची एक टीम सैफ अली खानच्या राहत्या घरी जी आहे ती दाखल झालेली आहे आणि पुन्हा एकदा कालपासून खरं तर मुंबई पोलिसांची त्यासोबत गुन्हे शाखेचे अधिकारी या संपूर्ण इमारतीमध्ये येऊन राहत्या घरी सैफ अली खानच्या राहत्या घरी तिथे काम करणाऱ्या कामगारांशी कर्मचाऱ्यांशी बातचीत करत आहेत आणि सीसीटीव्ही फुटेज आणि इतर सगळ्या बाबी तपासून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो करत आहे। अजूनही हा तपास जो आहे तो तशाच प्रकारे वेगाने सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। 30 तास या घटनेला उलटलेले आहेत आणि अजूनही आरोपी ताब्यात आलेला नाही, त्यामुळे आता या तपासाला वेग आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आपण बघू शकतो की सद्गुरू शरण या इमारतीमध्ये काही वेळापूर्वीच अधिकारी दाखल झालेत आणि त्यांच्याकडनं अजूनही तपास जो आहे तो सुरू आहे। नक्की काय काय पुरावे अजूनही आपल्याला आढळू शकतात या अनुषंगाने आता पोलीस तपास करताना पाहायला मिळत आहेत आणि काही सीसीटीव्ही फुटेज किंवा इतर कोणत्या इथे राहणाऱ्या लोकांकडनं काही पुरावे किंवा काही माहिती मिळते का याची चाचपणी आता पोलिसांकडनं सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जी आपण काही वेळापूर्वीच आपण चर्चा केलेली होती की जो व्यक्ती होता, जो आरोपी आहे तो एकटा सर करू शकत नाही, रेकी त्यांनी आधी या इमारतीची केलेली आहे, त्याला संपूर्ण या इमारतीबाबतची माहिती होती, त्यामुळे किती दिवसांपासून आणि त्याला कोण मदत करत होता का या सगळ्या अनुषंगाने आता तपास जो आहे तो सुरू झालेला आहे। त्यामुळे आता हे जे अधिकारी आतमध्ये गेलेले आहेत नक्की ते कोणत्या तपासासाठी आणि कोणाला भेटण्यासाठी किंवा सीसीटीव्ही फुटेज काही राहिलेले आहेत या सगळ्या तपासासाठी आतमध्ये गेले आहेत का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच सीमा, धन्यवाद दिलेल्या या तुर्तास सगळ्या माहितीसाठी आणि जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।